रात्री आपण 3:30 वाजता आंबेवाडी या गावामध्ये येऊन पोहोचलेलो आहे। मित्रांनो, अलंगडाच्या वाटेकडे जात असताना घनदाट जंगलामध्ये एका कातळावरती 2 शिल्प कोरलेली आहेत। अलंगडाच्या पॅचच्या इथे आपण आलेलो आहे। बांधकाम आहे आणि त्याच्या आतमध्ये पुरातन अशी शिवपिंड आहे। तर अलंगडावरील जे प्रमुख आकर्षण आहे त्या 11 पाण्याच्या टाक्या एकत्र आहेत, ते पाहू शकता माझ्यामध्ये। मंदिराच्या बाहेरच एक शिलालेख आहे, तो देखील पाहू शकता। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये अक्किंगळे ब्लॉग्समध्ये। तर आज आपण पुन्हा एकदा निघालो आहोत सह्याद्रीमध्ये भन्नाट अशी भटकंती करायला। आणि आज आपल्या भटकंतीतील किल्ले असणार आहेत सह्याद्रीतील त्रिकूट, म्हणजेच किल्ले अलंग, किल्ले मदन आणि किल्ले कुलंग। तर आता आपण कसारा स्टेशनला आहोत। आपण ठाण्यावरून एक 11:30ची ट्रेन पकडली होती आणि आता आपण 1:30 वाजता कसारा स्टेशनला पोहोचलेलो आहोत। आणि कसारा स्टेशन बाहेरून तुम्हाला किल्ल्यावर जायला गाडी आहे आपली। तर आता आपण इकडून प्रवास करणार आहोत किल्ले अलंगला जायला। आणि रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात आमचा प्रवास चालू झाला। शिवसकाळ मित्रांनो, रात्री आपण 3:30 वाजता आंबेवाडी या गावामध्ये येऊन पोहोचलेलो आहे। माझ्या मागे पाहू शकता अलंग, मदन, कुलंग असे 3 किल्ले माझ्या मागे दिसत आहेत। आणि आता आपण आंबेवाडीमध्येच आपण रात्रीचा स्टे केलेला होता आणि आंबेवाडीमध्येच आपण चहा नाश्ता केलेला आहे। आणि आत्ता बरोबर 7 वाजलेले आहेत आणि 7 वाजता आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करतोय। तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या दिवसातील पहिला किल्ला, किल्ले अलंग। सह्याद्रीतील त्रिकूट म्हणून ओळखले जाणारे किल्ले म्हणजेच किल्ले अलंग, किल्ले मदन आणि किल्ले कुलंग। तर चला सफर करूया सह्याद्रीतील या दुर्ग त्रिकुटांची। तर मित्रांनो, आपल्या ट्रेकला आता सुरुवात झालेली आहे आणि ट्रेक आपण करतोय आणि मागे मस्त सूर्योदय देखील झालाय, पाहू शकता। एकदम दृश्य आहे ते अप्रतिम आहे। आणि लवकरात लवकर आपल्याला किल्ल्यावरती गेलं पाहिजे, कारण की वातावरण एकदम साफ आहे। त्यामुळे आपण लवकरात लवकर किल्ल्यावरती पोहोचायचा प्रयत्न करूया। अलंग किल्ल्याची उंची 4500 फूट इतकी आहे। अलंग किल्ला नाशिक जिल्ह्यातील कळसुबाई या डोंगर रांगेत येतो। आणि मित्रांनो, आता पायवाटीचा जो मार्ग होता तो आपला संपलेला आहे आणि आता एकदम खडी चढण लागली आपल्याला। तर चढताना दमछाक होती आणि पाठीवरती एवढं वजन घेऊन आपण चढतोय। आणि मित्रांनो, किल्ल्याकडे जायच्या वाटेला मोठ्या प्रमाणावरती आपल्याला घनदाट जंगल लागतं, पाहू शकता। आणि मित्रांनो, अलंगडाच्या वाटेवरती आता आपण थोडा थांबलोय आणि एकदम खडी चढण आहे आणि जंगल देखील घनदाट आहे, पाहू शकता माझ्या मागे। आणि हे दृश्य देखील पाहू शकता। समोर आपला अलंग किल्ला पाहू शकता आणि इथे आहे तो आपला तो रॉक पॅच आहे। तो रॉक पॅच क्रॉस करून आपल्याला तिकडे क्लाइम्बिंग, रॅपलिंग करावं लागतं। तर तिकडून आपल्याला वरती जायचं आहे। मित्रांनो, अलंगडाच्या वाटेकडे जात असताना घनदाट जंगलामध्ये एका कातळावरती 2 शिल्प कोरलेली आहेत, पाहू शकता। हे जे शिल्प आहे ते गावातील स्थानिक जे आहेत ते असं सांगतात की ही एक चोरवाट आहे। त्या चोरवाटेतून आपल्याला 3 किल्ल्यांवरती जायचा मार्ग आहे तो। आणि हे शिल्प जे आहे ते नरबळीचं शिल्प आहे। मित्रांनो, आपला जो जंगलाचा पॅच होता तो आता संपलेला आहे आणि एका कड्याच्या बाजूने आपण आता चाललोय। आणि आता उन्हाला सुरुवात झाली। जंगल होतं त्यामुळे आपल्याला ऊन लागत नव्हतं, पण आता 9 वाजले तर 9 वाजता पण पाहू शकता किती ऊन पडलंय ते। आंबेवाडी गावातून आपण 7 वाजता ट्रेक चालू केलेला आहे। जवळजवळ 1.5 ते 2 तासाच्या ट्रेक नंतर घनदाट जंगल पार करून आपण आलेलो आहोत आता कातळामध्ये ज्या पायऱ्या कोरलेल्या आहेत तिथे येऊन आपण पोहोचलेलो आहे। आता ह्या पायऱ्या पार करून आपल्याला वरती जायचं आहे आणि तिकडून परत एक टप्पा लागतो आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या ज्या पायऱ्या तुटलेल्या आहेत तिकडून आपल्याला वरती जायचं आहे।
तर आता आपण जाऊया ह्या पायऱ्या पार करून वरती. ट्रेकर्सच्या दृष्टीने सह्याद्रीमधील किल्ले अलंग, मदन आणि कुलंग या किल्ल्यांची गणना सह्याद्रीमधील अत्यंत कठीण अशा किल्ल्यांमध्ये केली जाते. मित्रांनो, पायरी मार्ग पार करून आपण वरती आलेलो आहेत आणि वरती तुम्ही याल तर गुफेच्या अलीकडेच तुम्हाला थोडा खाली तुम्हाला 2 वाटा लागतात. एक वाट तुम्हाला अलंग किल्ल्याकडे घेऊन जाते आणि माझ्या उजव्या हाताची वाट पाहू शकता ती तुम्हाला मदनगडाकडे घेऊन जाते. तर आधी आपण अलंगगड करणार आहोत आणि अलंगगड वरून येताना आपण ह्या वाटेने मदनगडाकडे जाणार आहोत. मित्रांनो, गुफेच्या खालीच उजव्या हाताला तुम्हाला 3 पाण्याच्या टाक्या पाहावयास मिळतात. तर त्यातल्या 2 पाण्याच्या टाक्या सुकलेल्या आहेत आणि एका टाकीत पाणी आहे, पण सध्या पिऊ शकत नाही आपण. फायनली आपण अलंग किल्ल्याच्या गुहेच्या इथे पोहोचलेलो आहे आणि माझ्या मागे पाहू शकता ही भली मोठी गुहा आहे आणि इथे आपण आता बॅगा ठेवलेल्या आहेत आणि बॅग ठेवलेत आणि बॅग ठेवून झाल्यावरती आपण पुन्हा इकडून उतरणार आहोत आणि तो जो रॉक पॅच आहे तो इथेच बाजूला आहे, इकडे पाहू शकता. पाहून झाल्यावरती त्याच्याच बाजूला हा एक पहिला रॉक पॅच आहे. हा पार करून आपल्याला पुन्हा एकदा दुसरा रॉक पॅच पार करायचा. पूर्वीच्या काळी गडावर जाण्यासाठी संपूर्ण पायरी मार्ग अस्तित्वात होता, परंतु 1818 मध्ये इंग्रज व मराठे यांच्यात झालेल्या युद्धामध्ये इंग्रजांनी किल्ल्याचा पायरी मार्ग, तोफेचा मारा व सुरुंग लावून उद्ध्वस्त केला. पहिला रॉक पॅच क्रॉस करून आपण दुसऱ्या रॉक पॅचच्या इथे आलेलो आहोत. पूर्वी सर्वात आधी वरती जाणारा माणूस कसा जात असेल असा प्रश्न नेहमी पडत होता, परंतु आमच्यासोबत असलेल्या लक्ष्मण दादांनी अगदी सुरक्षितपणे वरती जाऊन आमच्यासाठी रोप लावण्याची व्यवस्था केली. आणि अलंगगडाच्या पॅचच्या इथे आपण आलेलो आहे आणि आता पूर्ण हार्नेस वगैरे घातलाय आपण आणि आता आपण एक एक ग्रुप मेंबर आपला वरती चाललाय. आता आपला नंबर आला की आपण सुद्धा वरती जाऊ. मित्रांनो, जसा जसा आपला नंबर जवळ येतोय तशी अशी मनात धाकधूक होतीये. तर आम्ही हार्नेस वगैरे घातलाय सगळं. लव भाऊ आहेत. लव भाऊ काय 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 कसं वाटतंय, आपण जाऊ शकतो? मला तर वाटतंय मी जाऊ शकतो. मित्रांनो, फायनली आपला तो रॉक पॅच क्रॉस झालेला आहे आणि अथक परिश्रमानंतर एकदम आपण वरती आलेलो आहे. वरती येतानाचा अनुभव एकदम थररक होता, पूर्ण बॉडी आपली थरथरत होती. आणि वरती आल्यावर बाजूलाच एक छोटीशी गुफा आहे आणि आता आपण इकडे शिडीवरती आराम करतोय जरा. तर पाहू शकता किती होतं ते आपण पार करून आलोय पूर्ण. आणि हा समोरचा सह्याद्री आपला. मित्रांनो, तो आपला थरारक पॅच क्रॉस करून त्याच्या वरती आला तुम्ही तर त्याच्या वरती सुद्धा कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत
तिकडून येताना सुद्धा आपल्याला सांभाळून यावं लागतं, कारण की एका साईडला पूर्ण खोल दरी आहे आणि त्यामुळे तिकडून सुद्धा आपण सांभाळून आलं पाहिजे. आता आपण आलोय आणि गडावरती आता आपण प्रवेश करतोय. आता गडावरील काय काय वास्तू आहेत ते आपण पाहूयात. पायरी मार्गावरून आपण वरती आलोय आणि त्या छोटीशी पायवाट लागते. त्या पायवाटेने तुम्ही चालत याल तर गडाचं विस्तीर्ण असं पठार लागतं आणि त्याच्यावरतीच आपल्याला 2 पाण्याची टाकी पाहावयास मिळतात. या टाक्यांच्या समोरच आपल्याला शिवपिंड आहे. तर शिवपिंडीचं आपण आता दर्शन घेऊयात. टाकीच्या समोरच पाहू शकता एक छोटंसं असं बांधकाम आहे आणि त्याच्या आतमध्ये पुरातन अशी शिवपिंड आहे. शिवपिंडीचं आपण दर्शन घेतलं आणि शिवपिंडीपासून समोरच एक छोटीशी पायवाट लागते. त्या पायवाटेने जर तुम्ही चालत याल तर डाव्या हातालाच तुम्हाला एक छोटंसं पाण्याचं टाकं लागतं आणि समोर आपल्या काही गुफा आहेत त्या सुद्धा आपण पाहूयात आणि वरती पठार आहेत त्याच्यावरती सुद्धा जाऊयात. 2 गुफांच्या इथे आपण आलेलो आहे. तर आपण ही गुफा पाहायला जाऊयात. त्यातमध्ये आपण आलोय पहिल्या गुफेच्या. हे पाहू शकता विस्तीर्ण अशी गुफा आहे. आता पूर्वीच्या काळी यात काही बांधकाम असू शकतं, कारण की काही देवळी सदृश्य अवशेष आपल्याला इथे पाहावयास मिळत आहेत. ही गुफा पाहून झाल्यावरती आपण दुसऱ्या गुफेच्या इथे आलेलो आहेत आणि दुसऱ्या गुफेत आल्यावरती आपल्याला पहिलं पाण्याचं टाकं लागतं आणि पाण्याच्या टाक्याच्या वरतीच गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. दुसऱ्या गुफेत आपण प्रवेश केलाय. पाहू शकता ही देखील गुफा विस्तीर्ण आहे. आणि त्या 2 भल्या मोठ्या गुहा पाहून आपण त्याच्या समोरच एक पायवाट आहे. त्या पायवाटेने आपण चालत आलोय. मध्ये मध्ये तुम्हाला कातळात कोरीव पायऱ्या लागतात. शकता गडावरती जिथे वाड्यांचे अवशेष वगैरे आहेत त्या ठिकाणी जायला आपल्याला पुन्हा अशाच कातळात कोरीव पायऱ्या लागतात. मित्रांनो गुहा बघून झाली आहे आपली आणि गुहा बघून झाल्यावरती त्याच्याच तुम्ही सरळ वाटेने याल तर तुम्हाला कातळात कोरीव पायऱ्या लागतात. त्या पायऱ्या क्रॉस करून आपण वरती आलो आणि वरती पाहू शकता वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. मागे देखील पाहू शकता माझ्या तिकडे आहे. तिकडे आता आपल्याला तो वाडा पूर्णपणे सध्या सुस्थितीत पाहाव्यास मिळतो, पण सध्या ती वाड्याची फक्त एकच भिंत चांगल्या स्थितीत आहे. तर ती सुद्धा आपण पाहूया. तिथूनच पुढे याल पुन्हा काही वाड्यांचे अवशेष आपल्याला इथे पाहाव्यास मिळतात. ते पाहू शकता कदाचित सदर किंवा काही वास्तूंचे अवशेष असू शकतात. मित्रांनो वाड्याचे अवशेष बघून झाल्यावरती त्याच वाटेने तुम्ही समोर याल तर अलंगगडावरील जे प्रमुख आकर्षण आहे, जे 11 पाण्याच्या टाक्या एकत्र आहेत. तर पाहू शकता माझ्या मागे 11 पाण्याच्या टाक्या आहेत. तर आपण पाण्याच्या टाक्यांची रचना कशी आहे ती पाहूया. पाहू शकता 11 टाक्या आहेत आणि 11 टाक्यांची रचना अशी आहे की पावसाचं पाणी जे आहे ते या पुढच्या टाक्यांमध्ये पडतं आणि तिथून जे काही गाळ आहे तो क्लिअर होऊन म्हणजे ते पाणी फिल्टर होऊन या पुढच्या टाक्यांमध्ये पडत राहतं. तर अशी या टाक्यांची रचना आहे. मध्ये खोदीव टाक्यांच्या नंतर बाहेरून बांधकाम देखील करण्यात आले पाहू शकता. मित्रांनो आता 11 टाक्या पाहू शकता माझ्या मागे आहेत. त्या बघून झाल्यावरती आपण समोरच जो वाडा होता तो आता बघायला चाललेलो आहोत. तर टाक्यातलं तुम्ही काही टाक्यातलं पाणी पिऊ शकता. स्वच्छ पाणी आहे, फक्त रुमालाने थोडं गाळून घ्या. बाकी पाणी स्वच्छ आहे, तुम्ही क्लीन आहे, एकदम पिऊ शकता ते पाणी. मित्रांनो 11 टाक्या बघून झाल्यावरती तिथूनच आपल्याला काही वाड्यांचे अवशेष दिसतात. तो वाडा माझ्या मागे पाहू शकता. मोठा वाडा आहे. वाड्याची सध्या एकच भिंत आहे. मागून जर तुम्ही बघाल तर असं वाटतं की संपूर्ण वाडा आजही चांगल्या स्थितीत आहे, पण सध्या एकच भिंत त्याची शिल्लक आहे. तो वाडा देखील आपण आतमधून पाहूया. आणि मित्रांनो वाड्याच्या आतमध्ये आता आपण प्रवेश केला. वाड्याचं बांधकाम पाहू शकता. माझ्या समोर एक देवळी सदृश्य काही बांधकाम दिसतंय. वाड्याची भिंत देखील आजही चांगल्या स्थितीत आहेत. फक्त आता पावसामुळे गवत वाढलेलं आहे प्रचंड, त्यामुळे आपल्याला वास्तू नीट बघायला नाही मिळणार आहे. बाहेर आलोय. वाड्याच्या दुसऱ्या भिंतीलाच एक खिडकी आहे, पाहू शकता. त्या खिडकीतूनच आपण बाहेर आलोय आणि समोर काही पाण्याचे टाके आहेत ते सुद्धा आता आपण पाहूयात. या 3 टाक्या पाहू शकता. वरील वास्तू आता आपण एक वास्तू आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतोय.
आता गडावर गवत मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे, त्यामुळे गडावरील जो शिलालेख आहे तो आपल्याला नक्की कुठे आहे हे शोधायला अडचण होती. मित्रांनो, वाडा बघून झाल्यावरती त्याच वाटेने सरळ चालत आलात तर तुम्हाला हे शंकराचं मंदिर लागेल. भव्य दिव्य असं मंदिर असेल प्राचीन काळी. आता सध्या त्याची पडझड झालेली आहे. काही वास्तूंचे अवशेष इथे तुम्हाला पुरातन पाहावयास मिळतात. भग्नावस्थेतील नंदी आहे आणि मंदिराच्या बाहेरच एक शिलालेख आहे, तो देखील पाहू शकता. आजही चांगल्या स्थितीत आहे हा शिलालेख. किल्ल्यावरील या पुरातन शिलालेखात अलंगडाचा आणि मानसिंग भदोदिया या किल्लेदाराचा उल्लेख आलेला आहे. इथे मानसिंग भदोदिया बरोबरच त्याची पत्नी त्याच्या चितेवर सती गेली असा उल्लेख आहे. बावून झाल्यावरती मित्रांनो त्याच्याच बाजूला आपल्याला 3 पाण्याचे टाके लागतात. हे एक जरा मोठं टाका आहे, छोटं टाका आहे. सेम असंच टाका पुढे देखील आहे तिथे. मित्रांनो, शंकराचं मंदिर जे आपण बघितलं आणि शिलालेख पाहिला त्याच्या मागेच बरोबर याल तर तुम्हाला 2 अपरिचित समाध्या पाहावयास मिळतात. तर माझ्या मागे पाहू शकता अलंगचं पठार आहे, त्याच्याच मागे मदनगड आहे आणि त्याच्याच बाजूला कुलंगड आहे. तर आता आपण अलंगड पूर्णपणे फिरलोय आणि आता आपण अलंगड उतरायला घेतोय आणि पुन्हा आपल्या त्या पॅचचा थरारक अनुभव आता आपण घेणार आहोत. अलंगडाचा इतिहासात फार उल्लेख आढळत नाही, परंतु येथे असणाऱ्या पाण्याच्या टाक्या व काही अवशेषांवरून किल्ला हा फार प्राचीन असावा. गड उतरत असताना अतिशय सांभाळून व काळजीपूर्वक उतरणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, आता आपण किल्ले अलंग पूर्ण उतरलेलो आहे. ते रॉक पॅच वगैरे सगळं आपलं क्रॉस झालेलं आहे आणि आता आपण त्या गुफेमध्ये जेवण करतोय आणि जेवणाला आपला मसाले भात आहे. तर आता आपण जेवण करू, थोडा आराम करू आणि किल्ले मदनवरती जाऊ. तर अलंगडावरती आपलं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि सकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किल्ल्याकडे वरती जात असताना 2 वाटा लागतात. एक वाट मदनगडाकडे घेऊन जाते आणि दुसरी वाट आपल्याला अलंगडाकडे घेऊन जाते. तर अलंगड आपला पूर्णपणे एक्सप्लोर करून झालाय, पूर्णपणे पाहून झालाय आणि आपलं आता जेवणसुद्धा झालंय. आत्ता आपण निघालेलो आहोत मदनगडाकडे. तर ही वाट बघू शकता. पुन्हा आपला जंगल ट्रेक चालू होणार आहे आणि आज कडेकडेच्या वाटेने आपल्याला मदनगडाकडे पोचायचं आहे. अलंगडाची भटकंती पूर्ण झाल्यावरती आपली पावले वळाली ती किल्ले मदनच्या वाटेवर. तर चला भेटूयात पुढील भागात किल्ले मदनवरती.